नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत अमृता आणि ओवी आता बाहेर आलेले असतात गाण्याचे क्लासेस शोधत। समोर एका बाईला विचारतात की गाण्याचे क्लास आहेत ना? ती म्हणते हो मी शिकवते की तिथे, पण सध्या आता क्लास संपलाय। आता अमृता म्हणते हो खरं तर आम्हाला उशीरच झालाय, काय हरकत नाही, आम्हाला ॲडमिशन घ्यायची मिळेल का? तर टीचर म्हणतात हो मिळेल की, कोणाला लावायचं आहे? पण हिला लावायचं आहे। काय नाव आहे बाळा तुझं? ओवी। तुमची मुलगी आहे का? अमृता म्हणते हो, हवं तर तसंच समजा। आता ओवी तिचं नाव सांगत असते, ओवी मेहेंदळे म्हणून नाव सांगते, तेव्हा त्या टीचर म्हणतात अरे वा, गाण्यात इतका छान आवाज आहे तुझा, तर गाण्यात खूप सुंदर गाणं आहे, तू मला माहितीच आहे। मेहेंदळे म्हणजे रूपमवाले मेहेंदळे का? अमृता म्हणते हो हो तेच। तुमच्या घरात साक्षात सरस्वतीचं वरद असतं लागलेलं घराणं तुमचं, आणि तुम्हाला गाण्याचे क्लासेस का लावायचे? तुमच्या घरात आहे की गाणं म्हणणारी? बाहेर का गुरु शोधताय तिच्यासाठी? घरात आहे की टीचर ऑलरेडी एवढी फेमस आहे, तर बाहेर गाणं लावायची गरजच नाहीये। ती टीचर पटकन आता बोलून जाते, घरात दिग्गज गुरु असताना बाहेर क्लासेस लावायची गरज काय सांगा बरं? मी म्हणते आमच्या घरात गाणं? काकू, बाबा। अमृता पटकन ओवीला शांत करते, काही बोलू नको। टीचर असते ती सांगायला लागलेली असते की तुमच्या घरात टीचर असताना माझ्याकडे कशाला गाणं शिकवता? तेव्हा अमृताने तिचं बोलणं बंद केलेलं असतं, थँक्यू सो मच असं म्हणते आणि घाईघाईने निघालेली असते। ती म्हणते तेव्हा माझं म्हणणं ऐका तरी। अमृता काही एक ऐकत नाही आणि ओवीला घेऊन पटकन तिथून निघालेली असते। ओवीला आता प्रश्न पडतो की काकू मला सांग, आपल्या घरात कोण आहे गायिका जे गाणं गातंय? अमृताला आता प्रश्न पडलेला असतो की या ओवीला मी काय उत्तर देऊ आणि कसं तिला प्रश्नाचं निरसन करू? आजपर्यंत तू आणि बाबा याविषयी मला कधीच बोलले नाही आणि आज बोलताय होय? तुम्ही लोकांनी माझ्यापासून का लपवलं याचं उत्तर मला आधी दे। अमृता आता गप्प बसलेली असते, तिला काय उत्तर द्यायचं तिला काही सुचत नसतं। आता जे शंकरराव असतात त्यांना किडनॅप करून ठेवलेलं असतं मोनिकाने, आणि 2 गुंड सुद्धा असतात। मोनिकाने त्यांना किडनॅप केलेलं असतं याच्यासाठी की आज सारंगची, शंकररावची आणि तिलोत्तमाची महत्त्वाची मीटिंग असते, आणि ती मीटिंग होऊच नाही असं वाटत असतं, म्हणून तिने शंकररावला किडनॅप करून ठेवलेलं असतं। शंकरराव आता बेशुद्ध अवस्थेत असतात आणि ते गुंड फार हसत असतात की या म्हाताऱ्याला कसं किडनॅप केलंय। आता शुद्ध आलेली असते, ते म्हणतात अरे मला का बांधून ठेवले आणि इथे का आणलंय? तुम्ही कोण आहात? कोणाच्या सांगण्यावरनं करताय? आता फार चिडलेले असतात शंकरराव, त्यांना माहितीच नसतं की मेन सूत्रधार आहे ती मोनिका। बांधून ठेवून तुम्हाला काय मिळणार रे? शंकरराव म्हणतात सोडा मला, तुम्ही हे योग्य करत नाही, आता सोडा मला। तेवढ्यात काय हु असा आवाज आलेला असतो की हो हो, समोर आलेली असते ती मोनिका। योग्य अयोग्य तुम्ही शिकवायला लागला शंकरराव? वा वा, बरंच कळतंय हो तुम्हाला। शंकरराव योग्य काय अयोग्य काय आता तुम्ही शिकवणार आम्हाला, हो की नाही? सगळं तुमच्याकडनं शिकावं ही वेळ आली आमच्यावर। शंकरराव जी, मोनिका तू, आणि तू केलेस होय सगळं? सगळ्याच्या मागे? मोनिका म्हणते हो मीच आहे। त्या दिवसापासून मोनिका मला वाटलं होतं तू विश्वासघातकी आहेस, तुझ्यावर विश्वास ठेवावा अशी नाहीच आहे। मला कळलं होतं ना शंकररावजी मी कशी आहे, आधीच कळलं होतं ना, तरी सुद्धा मला माज दाखवला ना, त्याचे परिणाम हे भोगा आता तुमच्या कर्माची फळं। मोनिकाला माज दाखवायचं नाही असं भोगायला लागतं। मोनिका शंकररावला काहीही बोलत सुटलेली असते। ते ऑफिसमध्ये कसे वागले होतात, काय वागणूक दिली होती, मला सगळं आठवतं या, आणि त्याचेच हे परिणाम आता भोगायचे आहेत। शंकररावजी म्हणतात पैसे पाहिजे का तुला? किती पैसे पाहिजेत बोल, फक्त आकडा सांग मला, एका मिनिटात तुला पैसे देतोय। पैसे हवे तितके देतोय, पण चांगल्या कामामध्ये अडथळे आणायचे नाही या। मोनिका पटापट बोल, किती पैसे हवेत? आपली हरवल चालू झाली ना की हवा तेवढा पैसे देतोय तुला। पैसे तर तुला मिळणार आणि कित्येक कामगारांना रोजगार सुद्धा मिळणार आहे, कशाला चांगल्या कामाच्या आड येतेस ग? आणि मोनिका तुला हे सगळं करून मिळणार तरी काय? मध्ये काय शंकररावजी त्यांच्या भल्याचा विचार करताय का? मला कोणाचंही भलं बिलं करायचं नाहीये आणि शहाणपणात अजिबात शिकवू नका। त्या लोकांच्या भल्याचा विचार करण्यापेक्षा माझ्या भल्याचा विचार करा की शंकररावजी। आता ओवी आणि अमृता घरी आलेली असतात, ओवीला राग आलेला असतो, अगदी रागारागाने ओवी वर चाललेली असते तिच्या बेडरूम मध्ये। अमृता म्हणते ओवी बाळा माझं ऐक ना, मी तुला काहीतरी सांगतीये, ओवी बाळा ऐक ना। ओवी काही एक ऐकून घ्यायला तयार नसते, ओवीला राग आलेला असतो आणि ती आता चिडचिड करत असते। अमृता म्हणते ओवी आपल्या कुटुंबामध्ये कोणाला स सुद्धा लावता येत नाही, स्वर लावणं तर अवघड, गळा छान असणं तर अवघड, आणि त्यामध्ये माहिरत हासिल करणं ते तर वेगळंच। त्या टीचरचा काहीतरी गैरसमज झालाय, कुणीही इथे नाहीये टीचर वगैरे, आणि कुणीही आपल्या याच्यामध्ये गायनामध्ये असं उत्तम नाहीये। टीचरने काहीतरी चुकीचं सांगितलंय। काकू काही गैरसमज झालेला नाहीये, गैरसमज माझा झाला होता। तुम्ही लोक माझ्यापासून काहीतरी लपवताय आणि आता मला बाहेरून कळालंय तुम्ही का लपवताय, मला हे मात्र कळालेलं नाहीये। आई जेव्हा गाण्याबद्दल बोलत होते ना तेव्हा तू घाबरली होती आणि मी तुझ्या चेहऱ्याकडे बघितलं होतं, तू खोटं बोलू नकोस। रेडी आहेस का तू ओवी? कुठं गात आहे? आपल्या घरात कोणीच गात नाहीये। कुठल्याही अनोळखी बाईने काही प्रश्न विचारले तर मी घाबरणारच ना, तशीच घाबरले मी, तशीच रिॲक्ट झाले। त्या घरात गाण्याचा गुरु आहे मी, अचानक मग घाबरलेस ना, म्हणून तशी रिॲक्ट झाले बाळा। हे सगळं मला तिथेच का नाही सांगितलं तू, किंवा त्यांना कशी म्हटली नाही की आमच्या घरात कोणीच नाहीये? घाईघाईने घाबरून मला इथपर्यंत घेऊन आली
आली आणि इथे आल्यावर तू सांगतेस असं का बरं? आता ओवीने इतके प्रश्न विचारलेले असतात अमृताला, अगदी वेड करून सोडलेलं असतं. टीचरला क्लासबद्दल काही विचारलं नाही, फी विचारली नाही आणि डायरेक्ट मला हाताला पकडून इथपर्यंत घेऊन आलीस, यावरनं कळतंय की तू नक्कीच घाबरलीये. अमृता म्हणते कसं आहे ना ओवी बेटा, उद्या मी लवकर निघेल आणि शांतपणे सगळी चौकशी करेल. आज कसं गोंधळ झाला, त्यांनाही उशीर झाला होता आणि मलाही जरा घाबरल्यासारखं झालं. अचानक प्रश्न विचारले, उद्या निवांत जाऊन मी सगळी चौकशी करून येईन, रिलॅक्स. मी म्हणते अगं काकू, मला माहितीये तू मला काही सांगणार नाहीये, माझ्यापासून काहीतरी लपवतीये तू आणि मला काही कळू नये याची खबरदारी घेतेस, त्यामुळे प्लीज तुम्हाला काही सांगायला जाऊच नको. अमृता खूप ओवीची समजूत काढत असते, पण अमृता किती जरी समजूत काढत असली तरी ओवी काही समजून घ्यायला तयार नसतेच. तिथे क्लासला जायचं नाही मी पण ठरवलंय. 9th फक्त गुरुकुलला जाणार मी क्लासेससाठी, बाकी कुठेच जाणार नाहीये, त्यामुळे तू इकडे तिकडे कुठेच चौकशी करू नकोस. अबीरच्या आईकडूनच गाणं शिकणार आहे. ओवी आता हट्ट करते आणि अमृताला फायनल सांगून टाकते की मी फक्त अबीरच्या आईकडेच गाणं शिकणार. आणि रागारागाने आता ओवी बेडरूम मध्ये निघून गेलेली असते. अमृता बिचारी थकलेली असते, हिला समजावून ती काय ऐकायला तयार नसते. आता सावली देवापुढे दिवा लावत असते. काय अबीर आलेला असतो, अगदी वैतागलेला असतो, चिडचिड करून आलेला असतो. हा अबीर आल्या वस्तूंची फेकझोक चालू केलेली असते. अबीर यायला उशीर झालाय, काय करत होता इतका वेळ? हातपाय धुवून घ्यायचे, शुभम करोती म्हणायची वेळ झालीये, चल बरं. आता राग बॅट सुद्धा फेकून दिलेली असते, टोपी फेकून दिलेली असते. सावली म्हणते अबीर हे काय रे असतो, आणि त्याची कपडे वगैरे सगळंच खराब केलेलं असतं. सावली म्हणते ए राजा, काय अवस्था केली आहे तू आणि रडतोयस काय? काय झालंय अबीर, सांगतोस का जरा? अबीरला आता सावली विचारण्याचा प्रयत्न करत असते की तुला काय झालंय रडायला, तुझी अवस्था काय झालीये, रडतोयस काय, तुझ्या कपड्यांची अवस्था काय? अबीर काहीतरी बोलशील का? तू बोलल्याशिवाय मला कसं समजणार? काही एक बोलत नसतो, फक्त रडत असतो आणि रागाने बघत असतो. सावलीला काहीच कळत नाही की याला काय झालंय. इकडे आता मोनिका शंकररावला टॉर्चरिंग करत असते. तिला हवं तसं शंकरराव कडून करून घेण्याचा प्रयत्न करत असते. शंकरराव सुद्धा खूप धीट असतात. मोनिकाच्या कुठल्याही धमकीला ते काही घाबरत नसतात. कसं आहे ना शंकररावजी, शेवटची 4 नखं उरली आहेत, एवढे व्यवस्थित करेपर्यंत मी जे सांगते तेवढं पटापट फोन लावून बोलायचे आणि 4 नखं होईपर्यंत तुम्ही जर बोलला नाही तर मी काय करेल मग तुम्ही शंकररावजी विचार कराच. फोन लावायचा, अतिशय छान सौम्य भाषेत नॉर्मल असं बोलायचंय. शंकररावजी तिलोत्तमा मॅडमला फोन लावायचा. हे बघा तिलोत्तमा मॅडम, मला सावली हर्बल प्रोडक्टमध्ये अजिबात इन्व्हेस्ट वगैरे करायचं नाहीये. माझा डिसिजन होता तो चुकीचा होता, आता माझा डिसिजन बदललाय. मला तुमच्याबरोबर कुठलंही डील वगैरे काही करायचं नाहीये. आणि हे बघा तिलोत्तमा मॅडम, मला तुमच्याबरोबर कामच करायचं नाहीये. मुळात मी पहिले होतो ते चुकीचा निर्णय घेऊन आलो होतो तुमच्यापर्यंत, आता मी भानावर आलोय. आता मला तुमच्यासोबत काम करायचं नाहीये आणि डील वगैरे सुद्धा कुठली करायची नाही आणि फोन ठेवून द्यायचा. कळतंय का शंकररावजी? तिलोत्तमाला फोन लावून तुम्ही सांगायचंय स्वतः हे सगळं. शंकररावजी सुद्धा खूप धीट असतात. काय गे मोनिका, तुला काय वाटलं या सडक छाप गुंडांना घेशील आणि मला धमकी देशील? तुझ्या तालावर मला नाचवशील? शक्यच नाही. शंकरराव आहे मी, शंकरराव. अशा लेच्या पेचांना घाबरत नसतो आम्ही. हो शंकररावजी, असंच करणार आहे मी. असं करू शकत नाहीये मोनिका, गैरसमज आहे तुझा. तू शंकररावला ओळखलंच नाहीये, मूर्ख 1 नंबरची. तिलोत्तमासारखी हुशार बाई कशी तुझ्या तावडी सापडली ग मूर्ख बाईच्या? ढोंगी आहेस ढोंगी, 1 नंबरची नाटकी लटकी लबाड बाई आहेस. इतका चिडलेला असतो शंकरराव, काहीही बोलत सुटलेलं असतो मोनिकाला. मोनिकावर काही एक परिणाम होत नाही. तिला माहिती हा माझ्या तावडीत आहे, त्यामुळे काय बडबड करायची करू दे. कोणाशी पंगा घेतलाय ना मोनिका तुला माहित नाहीये. एव्हाना माझी माणसं मला शोधण्यासाठी बाहेर पडली असेल, लवकरात ते इथपर्यंत येऊन पोहोचणार म्हणजे पोहोचणार. मग तुझं काही खैर नाहीये. मग मोनिका तुझी काय अवस्था होईल ना तू बघ. मोनिका म्हणते शंकररावजी असं काही बोलून मला घाबरवू नका बरं प्लीज, मला भीती वाटतेय ना. म्हणते बापरे खरंच असं होणार आहे? ए सोडा सोडा सोडा, उगाच शंकररावजी तुमच्या नादाला लागले. ए सोडा रे पटकन. गुंडांनी आता शंकररावजीला सोडलेलं असतं. मोनिका उशिरा को आहे ना, तुला अक्कल आली, बरं झालं देवाने वेळेत अक्कल दिली, नाही तर तुझं काय खरं नव्हतं. मोनिकाने शंकररावला सोडून दिलेलं असतं. शंकरराव निघून गेल्यावर गुंड म्हणतात मॅडम का सोडलं त्या म्हाताऱ्याला? आता ते बोलून गेले ना, देव प्रत्येकाला एकच संधी देतो आणि मलाही त्याच संधीची वाट बघायची. तो गुंड म्हणतो म्हणजे मॅडम तुम्ही सुधारणार, चांगल्या कामाला लागणार, मग आम्ही वडापावची गाडी टाकायची का? ही गुंडगिरी सोडून द्यायची का? मोठमोठ्याने हसायला लागलेली असते, अगदी वेड लागल्यासारखी. त्यांना कळतच नाही की ही का असती. एकाने हसून हसून शांत झालेली असते. गुंडांना म्हणते बाहेर जायचं, शंकररावचा व्यवस्थित सत्कार करायचा, कायद्याच्या चौकटीत राहून कोणाला काहीही कळलं नाही पाहिजे. कळतंय का सत्कार कसा करायचा शंकररावचा? गुंडांना कळालेलं असतं. गुंड निघून गेलेले असतात.
इकडे आता अमृता असते आणि बबलू बरोबर कसली तरी यादी करत असते. किराणा मालाची यादी चाललेली असते. बबलू म्हणतो सांग तू पटापट, मी लिहितोय ना. बबलू म्हणतो वहिनी या मोनिका नावाचा प्रॉब्लेम होत नाही का? अमृता म्हणते शांत बसतोस का बबलू? किती वर्ष सहन करताय तिला? जागीच मी असतो ना आता इतकेच काम करून टाकलं असतं. तिला काय सहन करताय ना मला हेच कळालेलं नाहीये ना. माझ्या जागी मग गप्प बस आणि यादी कर. बबलू तुझ्यावर ओवीची जबाबदारी नाहीये, माझ्यावर ओवीची जबाबदारी आहे. मी या घरात फक्त आणि फक्त ओवीसाठी जिवंत आहे. बाई कसं तिला सहन करायचं, मजबुरी समज. नागिन ती नागिन रंग आलेला असतोस. ओवी बरोबर काय झालं काय नाही अमृता एका मिनिटात सारंगला सांगून टाकते. अरे सारंग, मी आणि ओवी बाहेर गेलो होतो, तिथे एका बाईने ओवी समोर तुमच्या घरात गाणारी एवढी मोठी तज्ज्ञ बाई असताना असंच म्हणायला लागली. तेवढ्यात मी तिचं बोलणं बंद केलं. पण ओवीला कळालं की आपल्या घरात कोणीतरी गातंय, तेही खूप हुशार आहे. ओवीचा विषय आल्यावर ओवीने एका मिनिटात हेरलं की कोणीतरी आहे या घरात गाणं गाणारं. सारंगला आणि बबलूला सुद्धा टेन्शन आलेलं असतं का आता या ओवीची समजूत कशी काढायची. तुझ्या घरातला एवढा मोठा गाणारा आवाज आहे, बंद कसा झाला हा प्रश्न केला मला. तो म्हणतो कधी ना कधीतरी हे होणारच होतं आणि बाहेर येणारच होतं. किती दिवस लपवणार आहे आपण. विषय टाळला पण ओवीने मात्र प्रश्नांचा अगदी भडीमार केला माझ्यावर. ऐकलं होतं त्यामुळे ती काय सोडत नसते बघ. प्रश्नाचं उत्तर नव्हतं माझ्याकडे. सारंग म्हणतो आता मी काय उत्तर देऊ, ती मला सुद्धा विचारणार आहे. हो सारंग, आणि तिला असं वाटतं की तू तिच्यापासून खूप साऱ्या गोष्टी लपवतो. आता ती तुझ्याकडे सुद्धा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच मागणार. म्हणून एवढी चिडली बाबा ती. कळालं का तुला ओवीच्या चिडण्याचं कारण? सारंग म्हणतो हो आत्ता कुठे माझ्या लक्षात आलंय. सारंग म्हणतो बघतो आता माझ्या पद्धतीने काहीतरी हँडल करतो. आता अबीरचे कपडे वगैरे बदललेले असतात सावलीने आणि त्याला बोलतं करण्याचा प्रयत्न करत असते. अबीर मात्र काहीही बोलायला तयार नसतो, काहीच बोलत नसतो. सावली इतके त्याला प्रश्न विचारते तो काहीच बोलत नाही. पुढ्यात काय जगन्नाथजी आलेले असतात अबीरराव करत, पण अबीरने तोंडाचा तंबोरा केलेला असतो. तो काही बोलायला तयार नसतो. बाबांना आवाज सुद्धा देत नाही. बाबांनी आणलेले असतात आंबे आणलेले असतात अबीरसाठी, तरी सुद्धा अबीरला अजिबात आनंद होत नाही. जगन्नाथजी म्हणतात अबीरराव तुमच्यासाठी इतके छान आंबे आणलेत, घ्या तर. अबीरराव देवगडचा हापूस आंबा आणलाय मी, बघा की. तरी सुद्धा अबीर अजिबात काही बोलत नाही. एवढी शांतता कशी आहे ग सावली घरात, मला प्रश्न पडलाय. हो त्याचं काहीतरी बिनसलंय, आलाय ना तसा तो गप्प आहे. काहीतरी झालंय पण तो काही सांगायला तयार नाहीये बघा बाबा. जगन्नाथ म्हणतात अबीर शेठ काय झालंय आम्हाला सांगून सोडा की. अबीर म्हणतो मी काहीच सांगणार नाहीये. इकडे आता तिलोत्तमा परत घरी आल्यावर शंकररावला फोन लावत असते. सारखा फोन लावण्याचा प्रयत्न करतच असते. शंकरराव फोन काय उचलत नसतात. कुमारला माहिती असतं हे काय चाललंय काय नाही. तो म्हणतो अगं ट्राय कर, लागेल एकदा तरी. तुझे मिस कॉल बघून कॉल बॅक नक्की करणार आहे, रिलॅक्स. ते कशाला टेन्शन घेते आई तू, लावतील शंकरराव फोन. तमा म्हणते सावली हर्बल किंवा सावली कुठलंही प्रोडक्ट असू दे, सारंगला इतका जीव आहे, इतका इंटरेस्ट आहे की बस. आणि हे जर आपलं सक्सेस झालं असतं शंकररावजी बरोबर तर सारंग कंपनीमध्ये परत आला असता आणि आपल्याकडे एवढी एकमेव संधी होती. सारंग लक्षात घे, राजकुमार सारंगला कंपनीत आणण्यासाठी एवढी एकच संधी होती आणि आपल्या हातातून ती संधी सुद्धा गेलीये. आता काहीच राहिलं नाहीये बघ. नावाबरोबर जे इमोशनल अटॅचमेंट आहे ना त्याचा वापर केला असता आणि बरोबर तो कामाला आला असता कंपनीत. पण नाही, मला असं वाटतंय की आता हे स्वप्नच राहणार आहे. गेली आहे संधी असंच वाटायला लागले. राजकुमार म्हणतो बरोबर आहे आई, सगळं काही तुझ्या म्हणण्यानुसारच झालं असतं, पण काय ना आता जे व्हायचंय ते झालंय. ते शंकरराव का फोन उचलत नाहीये कळतच नाहीये बघ. आलेली असते ही तावातावाने मोनिका. राजकुमार म्हणतो कुठे होतीस ग तू, कॉल करते, कॉल तरी उचलायचा ना. तिलोत्तमा म्हणते हळूहळू राजकुमार, आवाज चढवायचा नाही. अरे मावशीकडे गेले होते, मावशीची तब्येत बरी नाही ना, तिला बघायला. ओरडून बोलताय की कुठे काही गुन्हाच करायला गेले होते मी, पण माझ्या मावशीची तब्येत बरी नाहीये म्हणून तिकडे गेले होते. खडक वाचल्याला गेले होते मी, तुम्हाला जाताना सांगून गेले होते ना. किती वेळचा फोन लावतोय, फोन लागत नाहीये तुझा, काय चाललंय अमृता. मोनिकाला विचारत असते तिलोत्तमा रडत असते, नाटकं करत असते, इमोशनल ब्लॅकमेल करून जे करून आली बाहेरून ते सगळं काही सावरण्याचा प्रयत्न करत असते. मित्रांशी बोलायला केबिन मध्ये गेले ना तेव्हा फोन स्विच ऑफ करायला लागला, मग तसाच तो राहून गेला असं झालं असेल गोंधळात. मोनिकाने बरोबर सगळं सावरलेलं असतं. तिलोत्तमा म्हणते ओके मावशी कशा आहेत ते सांगा दी, बऱ्या आहेत का, दोघं जेवलात की तुम्हाला जेवायला वाढू मी. तर जेवायची इच्छाच नाहीये मोनिका, तुला आणि राजकुमारला जेवायचं तर तुम्ही जेवू शकता. डोकं बनतंय ग, त्या शंकररावला फोनच लागत नाहीये. फोन देऊ का डोकं, का दुखतंय तुमचं डोकं आई, का असलं काय पुढे करत असते. तिलोत्तमाच्या डोकं वगैरे दाबून देऊ का मी तुमचं. सकाळीच म्हटले होते ना आई तुमचं डोकं कशाने दुखतंय, मला माहितीये की सारंग बरोबर जे डील करायचंय आपल्याला शंकरराव सारंग बरोबर ते होत नाहीये. काहीही करून तुम्हाला सारंगला कंपनीत आणायचंय बरोबर ना, आणि ते शक्य होत नाहीये. शंकररावने नाहीच उचललाय ना फोन. माणूस काय मला बरा वाटला नव्हता. मला असं वाटलं की आतापर्यंत डील झालेली असेल, त्या माणसाने निरोप वगैरे दिलाच नाही का, बरा वाटलाच नव्हता बघता क्षणी. पण मला वाटलं की तुम्ही म्हटल्यावर डील झाली असेल, काहीच निरोप दिला नाही का. ती फोन लागत नव्हता पण आता लागायला लागलाय तर उचलत नाहीये. ते
प्रत्येकाने काय बंदोबस्त करायचा तो केलेला असतो शंकररावचा आणि गुपचूप इथे येऊन अगदी चोमडेपणा करत असते तिलोत्तमाच्या समोर. तिलोत्तमा फोन लावायला लागलेली असते. मोनिका म्हणते आई तुम्ही थांबा, तुम्ही नका लावू, मी लावते फोन. इकडे आता ओवी आणि सारंग युद्ध सुरू झालेलं असतं. सारंग कठड्यामध्ये उभा असतो आणि ओवी त्याला प्रश्नांचा भडीमार करत असते. सारंगकडे ओवीच्या एकाही प्रश्नाला उत्तर नसतं. तो का तुझ्या प्रश्नांची उत्तरं, एखादी वस्तू अशी हवेत फेकली आपण खालीच काय येते सांग बरं. वस्तू खाली पडते ग्रॅव्हिटीमुळे, बरोबर ना बाबा. एका मिनिटात उत्तर दिलेलं असतं ओवीने. सारंग आता गोंधळून जातो की हिच्या प्रश्नाचं उत्तर कसं देऊ मी. ग्रॅव्हिटीला मराठीत काय म्हणतात गो ओवी? गुरुत्व आकर्षण. पटापट ओवी उत्तर देत असते की सारंगची बोलतीच बंद झालेली असते. आपल्या घरात गाण्यावर कोण होतं तेही दिग्गज, सांग पटकन. तू जोपर्यंत उत्तर देत नाही तोपर्यंत मी काय शांत बसत नसते. ओवी म्हणते बाबा. ओवी जोरात आवाज काढते, बाबा माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, आपल्या घरात गाणं कोण म्हणायचं. म्हणते मी ट्राय करते की. इकडे आता मोनिका फोन लावण्याचं मुद्दाम नाटक करत असते तिलोत्तमाच्या समोर. नंबर सेव्ह नाहीये ना, नक्की उचलतील ते. म्हणते मी जरा बेडरूम मध्ये जाऊन पडते, डोकं दुखतंय ना, बरं वाटत नाहीये. तिलोत्तमा बेडरूम मध्ये निघून गेलेली असते. राजकुमारला माहितीये जे काय चाललंय ते मोनिकाच्या इशाऱ्यावर चाललंय. आता राजकुमार मोनिकाच्या जवळ आलेला असतो. तिलोत्तमा जशी जाते की राजकुमार मोनिकाच्या जवळ येऊन उभा राहतो. का तू काही केलंच नाही ना ग या सगळ्या प्रकरणात? काय करणारे राजकुमार, तुम्हाला कसं विचारतोय? सांगते तुला मला भूक लागलीये, जेवायचंय, तू कसले प्रश्न विचारतोय राजकुमार? जे काय बोलायचंय ना स्पष्ट बोल आणि मला मोकळं कर, कारण मला जेवायचे फार भूक लागलीये. राज असले जाब मला विचारायचे नाही. तुला काहीही शंका कुशंका घ्यायच्या आणि माझ्या नावावर खापर फोडायचं तुला सवयच लागलीये. फक्त माझ्यावर शंका घ्यायची एवढंच जमतं, पण मला माहिती की मी काय करते काय नाही, त्यामुळे प्लीज माझ्यावर शंका घेऊ नकोस. कुमार सगळ्यात महत्वाचं, मी जे काय काम हातात घेते ते एकदम चोख पाडते पार, हे तुला माहितीच आहे का. म्हणते एखादं काम घेतलं आणि मोनिकाने पूर्ण केलं नाही असं होतच नाही, कळतंय का. मोनिकाने स्पष्ट असं काही सांगितलेलं नसतं राजकुमारला, पण राजकुमारला 100% माहिती हे जे काय केलंय ते मोनिकानेच केलंय. मोनिका उडवाउडीची उत्तरं देते आणि राजकुमार पासून पळ काढते. कुमार म्हणतो तुझी इनसिक्युरिटी माझी सिक्युरिटी मोनिका, विसरू नकोस. कुमारला कळालेलं असतं की मोनिकाने 100% काहीतरी बंदोबस्त केलाय शंकररावचा. इकडे आता आंबा आणलेला असतो जगन्नाथने आणि आंबा चिरून देतात आणि आता अबीरला बोलकं करण्याचा प्रयत्न करत असतात. तो जे बोलायचं बंद झालेला असतो का बोलत नाहीये हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात जगन्नाथजी. आवडतो माहितीये की म्हणूनच आणलाय की हापूस देवगडचा. बघा तुम्ही बाबा एका मिनिटात पटापट कसं खातो. त्याने काय झालंय का, कुणी बोललंय का, मारामारी झालीये का, इतके प्रश्न सावलीकडे असतात पण एकाही प्रश्नाचं उत्तर अबीर देत नसतो. सावलीचं डोकं अगदी बंद पडलेलं असतं. आता ह्या अबीरचं करू तरी काय. तिला सगळं सांगतो मग आता काय सांगत नाहीयेस, तू बोलतोस का अबीर. तरी काय होणार आहे ग, कशाला काय सांगू मी. ती आता निघून गेलेली असते. जगन्नाथजी म्हणतात आई तर गेली, आता काय झालंय मला सांग अबीर, मी सगळं नीट करतोय. आता अबीर कडून जगन्नाथजी काढून घेण्याचा प्रयत्न करतात की त्याला नेमकी काय झालंय. प्रत्येक बाळाचा आजोबा हा त्याचा बेस्ट फ्रेंड असतो, तुला माहितीये का, मी तुझा बेस्ट फ्रेंड आहे, तू मला सांगून तर बघ. आता गुपचूप ऐकत असते. अबीर आता रडायला लागलेला असतो. नको बरं, अबीर खूप रडायला लागलेला असतो. आई समोर रडता आलं नसताना म्हणून मी तिला काही सांगितलंच नाही. आधी तिला प्रॉमिस केलंय ना मी त्या विषयावर कधीच विचारणार नाही म्हणून मी तिला काही बोललोच नाही. बाबांबद्दल प्रश्न विचारणार नाही हे प्रॉमिस केलंय ना, म्हणून मी तिला काही सांगितलं नाही. जगन्नाथ आणि सावलीला जब्बर असा धक्का बसतो की अबीरला बाबांच्या विषयी प्रश्न विचारायचा आहे, ते कोडं त्याला पडलंय म्हणून रडतोय आणि म्हणून डिस्टर्ब येतो. आता अबीर रडत असतो. जगन्नाथजी आणि सावली त्याची कशी समजूत काढणार आणि कशी त्याची मनधरणी करणार, त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार का, हे जर बघायचं असेल मित्रांनो तर आपल्याला बघायला लागणारे पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.